श्रीराम जय राम जय जय राम. कर्तेपणाचा अभिमान नसावा. विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का? विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणे चुकीचे आहे. विषय आहेत तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत. भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते पाहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रपंचात मी करीन तसे होईल या भावनेने वागत असतो. परवाच एक जण आले होते. त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत. तरीही मी अमुक करीन, मी तमुक करीन असे ते म्हणतच होते. आयुष्याच्या शेवटच्या घटकेला केवढा तो अभिमान. म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करून घेत असतो ही भावना ठेवून वागावे. त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते. मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्यच नाही. कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदांत सांगितले आहे. त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काही जण म्हणतात. पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे. तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करवीत आहे असे वाटू लागते. मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआप अर्पण होते. संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो. देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही असे म्हणतो. पण देवाला फसविणे शक्य आहे का? तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता आणि आता आठवण करतो आहे. वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे? म्हणून केव्हाही देवाला फसवू नये, कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो, परंतु दिवसातून 1 तास तरी देवाकरिता खर्च करतो का? हे आपल्याशीच विचार करून पाहावे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 4 दशक 15. या दशकात स्वामी साधकाला एक अत्यंत व्यावहारिक आणि खोल संदेश देतात. जगात वावरताना विवेक, संयम आणि मर्यादा न ठेवणारा मनुष्य स्वतःचेच नुकसान करतो. स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, पण मर्यादाशिवाय स्वातंत्र्य विनाश घडवते. म्हणून स्वामी सांगतात, मर्यादा बंधन नसून संरक्षण आहे. 1. मर्यादा का आवश्यक आहे? स्वामी सांगतात, वाणीला मर्यादा नसेल तर संबंध तुटतात. इच्छांना मर्यादा नसेल तर मन अस्थिर होते. खर्चाला मर्यादा नसेल तर जीवन ढासळते. भावनांना मर्यादा नसेल तर निर्णय चुकतात. मर्यादा जीवनाला संतुलन देते.
उदाहरण, एका नदीला दोन्ही बाजूंनी काठ होते म्हणून ती सरळ वाहत होती. एके ठिकाणी काठ तुटले, पाणी पसरले, शेती बुडाली. पाणी तेच, पण मर्यादा गेल्यावर विनाश झाला. तसेच मनुष्याचे जीवन. 2. वाणीचे संयम. स्वामी सांगतात, अनेक संकटांचे मूळ चुकीच्या वाणीमध्ये असते. उतावळेपणाने बोलणे, दुखावणारे बोलणे, न विचार करता बोलणे, हे सर्व दुःख निर्माण करते. उदाहरण, 2 मित्रांमध्ये भांडण झाले. एकाने रागात कठोर शब्द बोलले. नंतर त्याला पश्चाताप झाला, पण शब्द परत आले नाहीत. स्वामी म्हणतात, शब्द सोडण्याआधी विचार करा. सोडल्यावर ते परत येत नाहीत. 3. इच्छांवर संयम. इच्छा पूर्णपणे नष्ट करणे शक्य नाही, पण त्यांना मर्यादा घालणे शक्य आहे. इच्छा नियंत्रणात असतील तर प्रेरणा बनतात. नियंत्रणाबाहेर गेल्या तर गुलाम बनतात. उदाहरण, एका माणसाला गोड खायला आवडायचे. मर्यादा न ठेवता तो खात राहिला. काही वर्षांनी त्याचे आरोग्य बिघडले. आवड दोष नव्हती, अमर्यादित सवय दोष ठरली. 4. व्यवहारातील संतुलन. स्वामी सांगतात, जीवनात काम, कुटुंब, साधना, विश्रांती या सर्वांचे संतुलन आवश्यक आहे. एकाच गोष्टीत अति गुंतल्यास इतर गोष्टी ढासळतात. उदाहरण, एक व्यापारी फक्त धनसंचयात गुंतला. कुटुंबाकडे लक्ष दिले नाही. धन वाढले, पण संबंध तुटले. दुसरा व्यापारी संतुलन ठेवत होता. त्याचे जीवन स्थिर होते. संतुलन हेच यशाचे रहस्य आहे. 5. भावनांचे व्यवस्थापन. स्वामी सांगतात, राग, लोभ, मत्सर, अहंकार या भावना नैसर्गिक आहेत, पण त्यांना दिशा न दिल्यास त्या विनाश करतात. भावना दाबायच्या नाहीत, समजून घ्यायच्या आहेत. उदाहरण, एका तरुणाला कामात अपयश आले. तो निराश झाला. त्याने विचार केला, ही शिकवण आहे का अपमान? त्याने अनुभवातून शिकले. निराशा प्रेरणेत बदलली. भावना शत्रू नाहीत. दिशाहीन भावना शत्रू ठरतात. 6. या दशकाचा सार. या दशकात स्वामी सांगतात, मर्यादा जीवनाचे संरक्षण आहे. वाणी संयमी ठेवा. इच्छांना नियंत्रणात ठेवा. व्यवहारात संतुलन ठेवा. भावनांना दिशा द्या. 7. जीवनातील उपयोग. हे तत्व स्वीकारल्यास संबंध टिकतात. मन स्थिर राहते. निर्णय योग्य होतात. आरोग्य सुधारते. जीवनात शिस्त निर्माण होते. म्हणून स्वामींचा संदेश, मर्यादेत जगणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने मुक्त असतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 4, दशक 16. या दशकात स्वामी साधकाला अत्यंत जागरूक करणारा संदेश देतात. मनुष्य बाह्य शत्रूंनी नव्हे तर अंतर्गत दोषांनी पराभूत होतो. राग, लोभ, मत्सर, अभिमान, मोह हेच खरे शत्रू. यांच्यावर विजय मिळवला तर जीवनात शांतता आणि स्थैर्य येते. 1. अंतर्गत दोषांचे स्वरूप. स्वामी सांगतात, दोष बाहेरून येत नाहीत, ते मनातच वाढतात. थोडा राग वैरात बदलतो. थोडा लोभ अन्यायात बदलतो. थोडा अभिमान अहंकारात बदलतो. म्हणून दोष लहान असताना ओळखणे आवश्यक. उदाहरण, एका घरात छोटी ठिणगी पडली होती. कोणी लक्ष दिले नाही. थोड्याच वेळात आग पसरली. दोषही तसेच असतात. सुरुवातीला दुर्लक्ष केले की मोठे संकट बनतात. 2. रागाचा परिणाम. स्वामी सांगतात,
राग आल्यावर बुद्धी मंद होते. रागात घेतलेले निर्णय पश्चाताप देतात. उदाहरण, एका माणसाने रागात येऊन मित्राला कठोर शब्द बोलले. नंतर त्याला समजले की चूक त्याचीच होती. पण संबंध तुटले. राग क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात. 3. लोभाची साखळी. लोभ म्हणजे फक्त धनाची इच्छा नव्हे. कीर्ती, मान, सत्ता, प्रशंसा यांचाही लोभ असतो. लोभ वाढला की मन कधीच समाधानी राहत नाही. उदाहरण, एका व्यापाऱ्याला पुरेसे धन होते, पण अधिक मिळवण्याच्या नादात त्याने चुकीचे व्यवहार केले. काही वर्षात धन गेले आणि प्रतिष्ठाही गेली. लोभाने जे दिले त्यापेक्षा जास्त हिरावले. 4. अभिमानाचे अंधत्व. स्वामी सांगतात, अभिमान मनुष्याला स्वतःचे दोष दिसू देत नाही. अभिमानी मनुष्य शिकत नाही, म्हणून तो पुढे जात नाही. उदाहरण, एका विद्वानाला वाटायचे मला सर्व काही माहीत आहे. एक साधा शेतकरी त्याला म्हणाला, ज्याला सर्व माहीत आहे त्याला नवे काही मिळत नाही. अभिमान ज्ञानाचा दरवाजा बंद करतो. 5. मत्सराचे विष. मत्सर म्हणजे दुसऱ्याचे यश पाहून अस्वस्थ होणे. मत्सराने दुसऱ्याचे काही बिघडत नाही, स्वतःचे मन मात्र जळते. उदाहरण, 2 कलाकार होते. पहिला दुसऱ्याच्या यशाने प्रेरित झाला, दुसरा जळू लागला. काही वर्षांनी पहिला प्रगती करत गेला, दुसरा त्याच ठिकाणी राहिला. प्रेरणा उन्नती देते, मत्सर स्थिर ठेवतो. 6. दोषांवर विजय कसा. स्वामी 3 साधे उपाय सांगतात. जागरूकता, आत्मपरीक्षण, सद्गुणांचा अभ्यास. दोषांची लढायचे नाही, त्यांच्या जागी सद्गुण वाढवायचे. उदाहरण, अंधार काढण्यासाठी झगडावे लागत नाही. दीप लावला की अंधार निघून जातो. तसेच दोषांऐवजी सद्गुण वाढवले की दोष कमी होतात. 7. या दशकाचा सार. या दशकात स्वामी सांगतात, खरे शत्रू अंतर्गत आहेत. राग बुद्धी हरवतो, लोभ असमाधान वाढवतो, अभिमान प्रगती रोखतो, मत्सर मन जाळतो, सद्गुणांचा अभ्यास मुक्ती देतो. 8. जीवनातील उपयोग. हे तत्व स्वीकारल्यास मन हलके होते, संबंध टिकतात, निर्णय शांततेत घेतले जातात, आत्मविश्वास वाढतो, साधना दृढ होते. म्हणून स्वामींचा संदेश, जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जग जिंकण्याची गरज उरत नाही. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.